नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे, 8वा वेतन आयोग याचा रे 40% प्लस डीए वाढ 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी आजची आनंद वार्ता। 22 व 23 जून बैठक अपडेट या संदर्भामध्ये जाणून घेऊया सविस्तर माहिती। मित्रांनो, पगारात होणारी ही वाढ, मोठी बंपर वाढ नेमकी किती असणार आहे, कोणाला फायदा होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, कर्मचारी आणि पेन्शनधारक पगारवाढीची आतुरतेने वाट पाहत आहे। याच संदर्भात 8व्या वेतन आयोगाने 22 जून आणि 23 जून रोजी लखनौ येथे अनेक कर्मचारी संघटनेसोबत महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत घर भाडे भत्ता म्हणजेच याचा रे हा चर्चेचा मुख्य विषय होता। कर्मचारी संघटना आणि निवृत्ती वेतनधारकाच्या प्रतिनिधीने याचा रेचे दर वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे। कोणत्या संघटनेने काय मागितले ते पाहूया। 1. कर्मचारी फेडरेशनची मागणी। एक्स शहरासाठी सध्याच्या 27% वरून 36% याचा रे वाढ झाली पाहिजे। वाय श्रेणीसाठी 18% वरून 24% याचा रे वाढ झाला पाहिजे। झेड शहरासाठी 9% वरून 12% याचा रे वाढला पाहिजे। हा दावा फेडरेशनचा दावा आहे। हा प्रस्ताव स्वीकारला तर याचा रे मध्ये लक्षणीय वाढ होईल। दुसरी परिषद, राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार समिती JCM ची शिफारस। एक्स शहरासाठी 40% याचा रे वाढ, वाय श्रेणीसाठी 35% याचा रे वाढ, झेड शहरासाठी 30% याचा रे वाढ, म्हणजेच भविष्यात डीए वाढ जसा होईल त्याचप्रमाणे याचा रे मध्ये आपोआप वाढ व्हावी अशी शिफारस केली आहे। तिसरी संघटना आहे ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजे AIDEF। या संघटनेने JMCच्या धर्तीवर 40, 35 आणि 30% याचा रेची शिफारस केली आहे। तर चौथी संघटना फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन म्हणजे FNPO या संघटनेने याचा रे आणि महागाई भत्ता म्हणजे डीए सोबत जोडण्याची मागणी केली आहे। तसेच याचा लाभ निवृत्ती वेतनधारकांनाही द्यावा अशी ही महत्त्वाची मागणी केली आहे। तर मित्रांनो, उपरोक्त 4 संघटनांनी मागण्या वेतन आयोगापुढे ठेवल्या आणि मान्य केल्या तर 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते। विशेषतः एक्स श्रेणी मधील म्हणजेच मुंबई, दिल्ली, बंगलोर यासारख्या शहरातील कर्मचाऱ्यांना 40% याचा रे मिळाल्यास दरमहा हजारो रुपयाचा फायदा होईल। डीए वाढी सोबतच याचा रे डबल फायदा ठरेल। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे। 22 व 23 जूनची बैठकीत फक्त प्रस्ताव आणि मागण्या मांडण्यात आल्या आहेत। वेतन आयोगाने अजून कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही। याचा रे 40% होईल की 36% होईल हे प्रत्यक्ष 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतरच सरकारी आदेशातून कळेल। सध्या ही केवळ मागणी आहे, निर्णय नाही। अफवावर विश्वास ठेवू नका। मित्रांनो, ही बातमी सर्व कर्मचारी मित्रांना नक्की शेअर करा। 8व्या वेतन आयोगाचा पुढचा अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा। तुमच्या
तुमच्या शेअराची श्रेणी कोणती आहे, तुम्हाला किती याचा रे मिळतो हे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पुढच्या अपडेटमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत निवांत राहा. जय हिंद. धन्यवाद.